आज आहे ना सकाळ सकाळ आहुंजन माझी भांडणं झाले. काय नाही तर मला इस्त्री करायचा खूप जास्त कंटाळा येतो आणि त्यांचं होतं की इस्त्री कर कपडे आणि खरंच त्यांना लागतात, पण मी विसरत होते मात्र. मग आता काय घेतलं इस्त्री करायला, एक सोबत शर्ट इस्त्री करून ठेवावं म्हटलं. त्यात घरातली कामं तर झाली होती, स्वयंपाक करायचा होता आणि जास्तच कंटाळा आला होता. काय माहीत, त्यात तुळशीचं लग्न पण लावायचं होतं मला. आज तुळशीचं लग्न आहे म्हटलं लावून घ्यावं, ते आहेत तर वेळेवर घरी, लवकर येणार होते तर म्हटलं उरकून घ्यावं. मग बाकी सगळं तयारी केली आणि घेतलं तुळशीचं लग्न लावायला. ही अशी तुळस मस्त दिसत होती. आता घरापाशी तर जागा नाही आहे, सो तिथंच ॲडजस्ट केलं. त्यानंतर मग तुळशीचं लग्न लावलं आणि मग बापलेक गेले मस्त फटाके फोडायला ग्राउंडवर. तर नुसतं असं चाललं होतं आणि पहिल्यांदा त्यांनी फटाका फोडायला असं घेतलं. पण मी जेव्हा व्हिडिओ बघितला तेव्हाच मला भीती वाटली, पण त्याचं कौतुक पण वाटलं की त्यांनी इतकी डेअरिंग केली. ठीक आहे, फटाके फोडावे नाही, पण कधीतरी थोडंफार चालत असतं, कारण पर्यावरणाचा बिघाड होतो. सो थोडंफार तरी चालतं. आता मुलं आहेत, त्यांना आपण नाराज नाही करू शकत काही गोष्टींना. ठीक आहे, त्याला जेव्हा समजेल तेव्हा सांगू आपण. आणि ते झालं. त्यानंतर मला एक छोटासा व्हिडिओ भेटला, म्हटलं शेअर करावं. हे गणपतीमध्ये फिरण्यासाठी गेले होते, तेव्हा इथे आहे ना म्हणजे मंदिराचे देखावे केले होते. ज्योतिर्लिंगचे 12 ज्योतिर्लिंग होते, ते थोडेफार मी शेअर केलेले आहेत. काशीनाथ आहे, विश्वनाथ आहे, हे असे खूप छान छान वाटत होते. म्हटलं तो व्हिडिओ राहिलाच होता शेअर करायचा, म्हटलं चला दाखवून द्यावं. इतके मस्त मस्त वाटत होते, केदारनाथ वगैरे. चला इथूनच दर्शन घ्या तुम्ही. सो असा होता आजचा ब्लॉग. थँक्यू.